हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कोमल ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता माझ्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशा प्लांट्सपासून केली आहे. किती छान ग्रो झालं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये पण मी एक मनी प्लांटचं हे शेअर केलं होतं. तो पण बघा, त्याचे पाने किती वाढलीत आता. तर कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आज मी शेअर करणार आहे, मी संडेला पूर्ण वीकसाठी काय काय प्रिपरेशन करून ठेवते. आज जास्त काही केलं नव्हतं कारण दिवसभर खूप काम झालं होतं, त्यामुळे मग संध्याकाळी थोडंसंच प्रिपरेशन करून ठेवलं होतं. जसं की पूर्ण वीकमध्ये आपल्याला भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट लागतो. मग ते जर करून ठेवलेलं असेल तर पूर्ण वीकमध्ये अजिबात आपली सकाळी किंवा संध्याकाळी आल्यानंतर पण स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो. परत त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजा, कूट करा. मग हे असं कूट करून ठेवलेलं असलं की इझी पडतं. मग शेंगदाणे भाजून घेतले. परत आणि शेंगदाणे जास्त दिवस तसे ठेवले की खराब देखील होतात. त्यामुळे ते भाजून कूट करून ठेवला की मग टेन्शन राहत नाही. मग शेंगदाणे भाजले, मग त्यांना थंड होण्यासाठी ठेवलं. त्याच्यानंतर आपण काळ्या मसाल्याची भाजी करतो, तर त्याच्यामध्ये कोणी हरभऱ्याची डाळ भाजून टाकतं, कोणी फुटाणे टाकतं. तर मी फुटाणे आणि बाजरीचं पीठ भाजून टाकत असते. मग फुटाणे देखील घेतले. फुटाण्यांची साल काढून ते व्यवस्थित भाजून घेतले आणि ते देखील थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिले. त्यानंतर बाजरीचं पीठ घेतलं होतं थोडंसं. काही भाज्यांमध्ये मी बाजरीचं पीठ टाकते कारण घट्ट होण्यासाठी. जेव्हा भाजी उकळते तेव्हा ते टाकते. मग त्याच्यानंतर म्हणजे भाजीला पहिली उकळी आली की ते टाकून द्यायचं आणि नंतर लो फ्लेमवर भाजीला चांगलं उकळू द्यायचं. मग ती व्यवस्थित घट्ट देखील होते. आणि बाजरीचं भाजलेलं पीठ चिकनच्या भाजीमध्ये खूप जास्त छान लागतं. जर सोबत बाजरीची भाकरी असेल तर मग काय सांगायलाच नको. त्यानंतर मग शेंगदाणे थंड झाले होते, मग त्याचा कूट करून घेतला. नंतर फुटाण्याची देखील पावडर करून घेतली आणि ते डब्यामध्ये ठेवून जरा वेळ थंड होण्यासाठी ठेवलं होतं. मला असं वाटत होतं की फुटाणे आणि शेंगदाणे थोडेसे गरम होते, त्यामुळे बाजरीचं पीठ देखील मी थंड होण्यासाठी ठेवून दिलं. आणि असं पीठ वगैरे ते रेडी असेल तर टायमिंगला मसाल्याची भाजी करायची असेल तर परत ते भाजत बसायचा ताण होत नाही. तर बघू शकता हे मी असं थंड करायला ठेवून दिलं आहे साईडला. त्यानंतर मसाल्याचा डबा त्या दिवशी माझ्याकडून असा तिरका झाला होता, तर सगळे मसाले मिक्स झाले होते. आणि सकाळी भाजीला मसाल्याचा डबा घेतला की काहीच सापडत नव्हतं. म्हटलं आज तो देखील व्यवस्थित करून घ्यावा. सगळं जिरं मोहरी ते सगळं मिक्स झालं होतं. मग नंतर म्हटलं आता तो मसाल्याचा डबा काढला आहेस तर त्याला घासून देखील घ्यावं. मग त्याला घासून फॅनखाली सुकायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत सगळे मसाले फिलअप करून घेतले. मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे मसाले फिलअप असतील तर सकाळी भाजीला टाकायला पटपट इझी होऊन जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी सगळे हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर घरचे लाल तिखट होते. त्यानंतर सासूबाईंनी मला काळा मसाला पाठवून दिला होता, त्यांनी आता केला आहे वाटतं. तर तो देखील त्याच्यामध्ये भरून ठेवला. त्यानंतर सुक्या भाजीला कधी मॅगी मसाला लागतो, त्या मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट टाकून ठेवले. आणि मग अशा प्रकारे सगळा मसाल्याचा डबा रेडी होता. नंतर डबा सुकल्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवत असते मी. ती करताना त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं जेणेकरून ती खराब होत नाही. आणि दरवेळेस मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवते. तो मसाला देखील कुठल्याही भाजीसाठी फक्त तेवढं टाकलं तरी खूप छान भाजी होते. जर शेवग्याची भाजी असेल तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा दुसरी कुठली भाजी असेल तर त्याच्यामध्ये तेवढं मसाला टाकून आपले काही लाल तिखट वगैरे असेल आणि त्याच्यानंतर कूट जरी टाकला तरी खूप टेस्ट लागते भाजीला. मग सकाळच्या घाईमध्ये ते खूप इझी पडतं. ॲक्च्युली तो मसाला शिल्लक होता, त्यामुळे मी फक्त ही अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवले, जेणेकरून सकाळी भाजीला खूप सोपं पडतं. अशी खूप छोटी छोटी कामं असतात जी संडेला करून ठेवली की पूर्ण वीक खूप इझी जातो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.